ഞാൻ വെള്ളം കോരിക്കോട്ടെ? ഇത് ഞാൻ ചെയ്യാം. काकी अगं तुला नाही जमणार, मी करते. प्लीज प्लीज. बरं ये. हे बघ, आता हा दोर आहे ना हळू खाली सोड आणि ते काढणं वर काढ. काढ म्हणजे? काढणं म्हणजे ते भांड आहे ना खालचं ते. ओके. काकी जमतंय हा तुला? काढणं काढ. वा काकी, अगं मराठी पण जमतंय तुला. काय झालं? चिरकिंब काढणं नल्ले रस. काय हसतो तू, सुंदर दिसतो. हसतो नाही, हसते. आणि दिसतो नाही, दिसते. मला मराठी मी शिकवेन ना. पूर्वा, काय चाललेला? याच्याबरोबर लागून खिदाळतस काय? काय झालं तर विचारलंस? हे काय काम धंदे? काकी तू जात. पूर्वा, सांगतोय हा, नादाक लागू नको. काय चीज आहे ना तर माका चांगला माहिती. मी नाही त्यातली आणि कडीला वाचली अशी गथा त्याची. आई, कावेरी काकी माझ्याशी चांगलं वागते हा. बाकी कोणाशी कसं वागते ना ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. चांगलेच कान फुकलेले दिसत. पूर्वा, आपल्यावर काय दिवस इले ते बघतस ना. आता पुढे काय करायचं ना तर तुझा तुका ठरव खवा. तात्याजी गेले, त्यांचं एकुलते एक झील पण आता गेलं. आता फैसला सगळा तुकाच बघू खवा. कळता ना बाय? फैसला सोडून जमूचा नाही बाय. हा, त्यांच्या आठवणींशिवाय तिथलं काही नकोय आई मला. काय बाजूक राव. माई काय करत? भाजी निवडते रे. हा मी पण निवडू? निवड ना, बस. तू पण निवड. हा, असं नाही बसून निवडत. बस. नको माई, विसरले सांगा. काय? ते इलेत बाहेर. कोण इलियत? विसरलंय. आठवलं माई. ते पूर्वाताईच्या सासरकडनं इलेत. बर, जाऊन बघते मी आणि तुका येऊन सांगते. हा, बघते. आता मी बघून येतोय आणि तुका सांगते. हा, नको भाजी नको. पूर्वाताई, पूर्वा, बस पाणी दे. तात्याजींकडचा काय नको म्हणजे काय? आई, हे गेले आणि त्यानंतर त्या घराशी असलेले माझे संबंध तुटलेत आई. असे तोडून संबंध तुटत? तो सांगतोय हा, अभिराम भाऊजींच्या बोलण्याकडे जाऊ नको. ते आज तरी 4 दिवसांनी जातील. आमचा बघतस ना काय आता. याव सर, तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. पूर्वाताई, काय रे पांडू? चला ते इलेत. तुमका नेव केलेत. कोण नेव केलेत? ते हा, पूर्वाताईच्या सासरकडनं इलेत. सासरकडनं इलेत? चला. सासरकडनं इलेत? शेवटी तात्याजींच्या जवळचा माणूस कोण असावा पाहुण्यांनो? माझा चेडू असा ना. होय, नाहीतर आम्ही त्याकाच बोलवू केलाय. म्हणजे
काय त्या दुर्दैवा, लेकाचा कार्य पण झाला नाही, निभाब गेलो. आता दोघांची पण कार्य करूक लागतली, नाहीतर अख्ख्या गावात त्रास होय. आणि आत्मे काय त्रास येतात ते आम्ही सांगाक नको. मग आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचा काय म्हणणं असणार, सुनेने येऊन सासऱ्याचा आणि त्याच्या गोवाचा कायता कार्याचा बघायचा. तसं पण आता दुसरा कोण करणार ना, तर एकुलता एकच हा. काय हो छायाताईनू, होय तोर खरा असा, आता जा काय असा तर सगळा त्याचाच असा, आणि तेनाच करू खोया ना सगळा. अहो ऐकतास ना, पूर्वा करी सगळा. ताच करणार, पूर्वा सगळं करणार. मी हे कार्य करणार नाही. अगं काय बोलतस? माझा त्या घराशी काही संबंध नाहीये आणि मी तिथे जाणारही नाही. पूर्वा का प्रवा खबरला धक्को बसलो ना ते का करीत सगळा करीत ता. ಅಭಿ ಅವಳು ಪಾರಣದ ಶರಿಯಾ ಅವಳ ಅವಡೆಲ್ಲಂ ಸಹಿച്ചത്. काय म्हणणार रे ता? या काय पडवता अभिराम भाऊजी? वहिनी, कावेरी म्हणते ते बरोबर आहे. सगळ्या गोष्टी तिच्यावर लादून नाही चालणार. जर तिची मनस्थिती नसेल तर त्याचा आपण विचार करायला हवा. तिची इच्छा नसेल तर काही गरज नाही कार्य करायची. ह्या काय भलताच बोलतास, असा असता काय? तुम्ही काय त्या ठरवा आणि आमका लवकर कळवा. भावकीक पण आम्हाला सांगूक वया येताव आम्ही. अभिराम भाऊजी, अहो तुमका काय कळत नाही काय? तुम्हीच पूर्वा फूस लावून हैसर आणलास ना, आणि आता ह्या पण ते का फूस लावता? ओ किती आमच्या वाईटावर उठलास पूर्वा. अगो तुका पण कसा कळत नाही? मी तुका शेवटचा बजावतोय हा. यांच्या नादाक लागू नको. अगो लय पैसो हा त्यांच्याकडे, पण ना तुझा अनाथ तापण सगळा गुंडाळून संपवून टाकतील. हो, त्याचा ह्याच्याशी काय संबंध? विषय कार्याचं चाललेलो हा ना. नाही असा संबंध. माझा चेडू एकुलती एक वारस असा थायची. कार्य नाही केला ना तर जाय. हायसर पण ना तुका पैसूच दिसता. बस पोराचा विचार कर, आव ससस तू त्याची. माझ्या पोरीचा भला काका कळता ना, तुम्ही शिकावू नको. कळला असताना भला तर दोन पोरांच्या आयुष्याचा असा वाटोळा नसता केलंस तू. आई, कावेरी, पूर्वाला जरा बाहेर घेऊन जा. जरा मोकळ्या वातावरणात गेल्यावर छान वाटेल तिला. पूर्वा, बघ माझ्याकडे बघ. आता घाबरायचं नाही, खंबीर व्हायचं. मी आहे ना, आहे ना मी. चल. वा पूर्वा. आई, आता काळजी नको करू तू. पूर्वाला जे हवं ना तेच ते आता करणार बघ. ओ पाहुण्यांनो, पाहुण्यांनो, हो पाहुण्यांनो, ठरला आमचा ठरला. आमची पूर्वा तात्याची एकुलती एक सून, त्याच्याशिवाय कोण करणार कार्य? ह्या बरोबर बोललास. हा, पण कार्य करू पैसो होय ना, त्याचा काय? नायकांका पैसा आम्ही द्यायचो. नायकांचं काय आता, सगळा संपला, काही नाही राहिला. आमच्या बापाशी दारी सगळ्या ऐकल्या. दिसता हा ना तो फक्त दिखाऊ. दमडी नाही या खिशात. म्हणून माझा पोर कार्य नाही म्हणत होता, पण मी समजवलंय त्या का. मी पैसे उभो करीन, पण सासऱ्याचं कार्य करू खोया. कसा हा, आपल्यामुळे गावाच्या लोकांना त्रास नको, बरोबर का नाही? होय होय. हात पसरते, तुम्ही मदत केलात तर बरं होईल.
एवढे काय पैसे नसत आमच्याकडे, 200-300 असतील. हा चालत चालत, त्याच्यात मी करतोय सगळं. माझ्याकडे काय असत ना ते टाकते. हे घेवा, पण लवकर बघा कार्याचा. होय होय होय, बघते बघते. जावा तुम्ही जावा, मी बघते. हा काय तर या. अगं आई, आई ते लक्ष तुझं करपलं ते. आई काही झालंय का ग? हा बस बाईच बोलू सावता. काय झालं? बोल. अभिरामा, दत्ताच्या मनात ह्यांच्याविषयी कायम राग होतो, कारण लेकरांका बापाशीचा प्रेम मिळाला नाही म्हणा. पण ह्याची जाणीव बाप म्हणान दत्तान ठेवूक हवी होती, म्हणजे पूर्वाच्या आयुष्याची अशी माती केल्यान नसते. अरे हयसर तू होतस ना म्हणान बरा झाला, नाहीतर पूर्वाचं काय झालं असता. पैशापायी पोरीचा लगीन लावून दिल्या, ना पोराची चौकशी केल्यान ना घराची. असे हे आपसवार्थी आऊस बापूस. आपल्याक पैसो गावतलो म्हणा लग्नाक तयार झाले. अरे आता सुद्धा ना ह्यांनी पूर्वक थैसर पाठवल्या नसता. बघलंच ना त्या दिवशी सरिता किती थैथ्याट करी होती. बरोबर आहे तुझं, पण आता आपण पूर्वासोबत आहोत ना. रे माझा काय, मी किती दिवस असतले. अगं आई, हे बघ, जीवाचो लळो नाय हा माका. जहा तहा येणारो दिवस जातलो. आता तुम्ही सुद्धा परत बंगळुरात जातलास, मगे ना पूर्वा आयती त्यांच्या तावडीत सापडतली. असं काही होणार नाहीये. हे बघ, मला माहितीये पूर्वाला एक नवीन आयुष्याची सुरुवात करून द्यायला आपण हवी. अगं वय तरी काय तिचं, अख्खं आयुष्य तिच्या समोर पडलंय, आणि मी तिचं दुसरं लग्न लावून देणार. हो आई, यावेळेस आपण चांगलं स्थळ शोधू तिच्यासाठी. अरे पण ती तयार होतली काय? मी आणि कावेरी समजवतो ना तिला, आणि तिचं सगळं चांगलं झाल्याशिवाय आम्ही बेंगलोरला जाणार नाही आहोत. आणि हे सगळं तू तुझ्या डोळ्यांनी बघणारच. तुला काही नाही होणार. उगाच आपलं നിനക്കിവിടെ കുഴപ്പമൊന്നുമില്ലല്ലോ? कळलं नाही मला. इंग्लिश? हो, पण तुला मराठी यायला हवं ना आता. हा, तू हा, मी शिकली. मी मराठी शिकवेन तुला. म्हणजे बघ आता. हा, हे फूल छान दिसतं. हा, फूल छान दिसतो. दिसतो नाही, दिसतं. हा, तू छान दिसते, फूल छान दिसत. हा, वा काकी, मराठी मस्त जमतंय हा तुला. काय झालं? काकी ओनली कावेरी. नाही ग, मी तुला फक्त कावेरी नाही म्हणू शकत. माझ्या काकाची बायको आहेस ना तू, म्हणून काकी. कावेरी काकी. काकी छान दिसतो. इथे दिसतो नाही, आता इथे छान वाटतं. ओके टीचर, छान वाटतो नाही, छान वाटत. हा. काकी तुला माहितीये, आम्ही आधी ना खूप फिरायचो, खूप मजा करायचो. नदीवर जायचो, समुद्रावर जायचो, खूप मजा यायची ग. पण आता परत हे असं जगता येईल की नाही माहित नाही. मला हे सगळं आठवतंय ग काकी, पण आता तू आलीस
काकी काकी कावेरी काकी असा या फुल काय फुलाचे पायगडे पसरवीन तुझ्यासाठी. आणखी काय हवा ता दे. काय दे? जीव पण देईन तुझ्यासाठी. नाही का अनु, अजून किती वेळा जीव देणार? कावेरी काकी काकी अभिदाची बायको दिसली का तुम्हाला? नाही नाही. कावेरी काकी कावेरी काकी दादा कावेरी काकीला बघितलं का? नाही. काकी कावेरी काकी कावेरी काकी काकी अभिदाच्या बायकोला बघितलं? नाही. कावेरी काकी काकी कावेरी काकी 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 कावेरी काकी कार्य झाला. मेलेली माणसाची काय कार्य घालतात? मेली ती गेली. ती काय जिवंत होणार असत काय? हा, हा कार्य लय महत्वाचं असतं. माझा तर जीव घेतलात ना तुम्ही. शेवंता हो हो उठा. अहो